पुढील 4 दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला गेलाय। काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, तर हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आलाय। स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट। महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये पावसामध्ये मोठी वाढ होणार। कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यात कशा पद्धतीने हवामान बदल होणार आहे, आजचा हवामान अंदाजाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं, हवामानाने आता मोठा बदल झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये तुफान वाऱ्यासह पाऊस, वादळी वाऱ्यासह पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे। काही ठिकाणी मध्यम, अतिमध्यम, तर काही ठिकाणी संततधार ही 8 ते 10 तासांपासून सलग चालू आहे। काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती चालू झाली आहे। नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, अहिल्यानगर असेल, नागपूर असेल, सर्वदूर चांगल्या पद्धतीचा पाऊस झालेला आहे। महाराष्ट्रातील नाशिकमधील जे काही पाणी आहे, पंचवटी नदीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झालेली आहे। पाण्याच्या ठिकाणामुळे मंदिरे बुडल्याची सुद्धा शक्यता आपल्याला नाकारता येत नाही। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा पाणी बाजार जर बघितला तर पाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याची शक्यता आहे। धरणांची साठा जो आहे 60 ते 70% काही धरणं भरल्याचे आपल्याला निदर्शन द्यायचे। यावरून आपण समजू शकतो की महाराष्ट्रात 2 ते 3 दिवसांमध्ये किती प्रमाणात पाऊस होऊ शकतो। आता अजूनही 2 ते 3 दिवस महाराष्ट्रामध्ये अतिदक्षतेचा इशारा हवामान खात्याने काही तालुक्यांना, काही जिल्ह्यांना दिला आहे। याविषयी आज सविस्तर चर्चा करणार आहोत। आजचा हवामान अंदाज गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर हवामानाने थोडासा आपल्याला पाऊस बंद झाला होता, परंतु आता पुन्हा एकदा पाऊस चालू झालेला आहे। ही शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे। परंतु दुसरा याचा परिणाम असा आहे, ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहे, ज्या शेतकऱ्यांची पिकं उभी राहिलेली आहेत, त्याचं सुद्धा या पाऊस नुकसान करू शकतो। कारण जास्त पाण्यामुळे ती पिके पिवळे होऊ शकतात। जी काय धान पिकं आहे यांना मोठं नुकसान होऊ शकतं। ज्वारी, बाजरी असेल, त्याचबरोबर मका असेल, यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। सोयाबीनला सुद्धा जास्त पावसामुळे पिवळेपणा येण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। तर पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। रेड अलर्ट जो आहे तो रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल या 2 ते 3 जिल्ह्यांना, तसेच नाशिकला सुद्धा रेड अलर्ट दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर पावसाने चांगला वातावरणात बदल केलेला आहे। 2 ते 3 दिवसापासून चांगला पाऊस आहे। हा पाऊस 6, 7, 8 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात राहणार आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वदूर सारखाच पाऊस येत्या काही दिवसांमध्ये अपेक्षित आहे। महाराष्ट्रातील पावसाचा लेटेस्ट अंदाज असेल, महाराष्ट्रातील पावसाविषयी विविध घटना असतील, या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज दाखवत आहोत। हवामानामध्ये बघितलं आपण तर त्यामध्ये बघा, गडचिरोली असेल, त्याचबरोबर उमरेड असेल, त्याचबरोबर बारामती असेल, याचबरोबर यवतमाळ असेल, या सर्व ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे। वातावरणाच्या बदलत्या याच्यानुसार, हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपण हा अंदाज देत आहोत। 6, 7, 8 हा मोठ्या प्रमाणात पावसाचा धुवाधार पाऊस अपेक्षित होणे आहे। काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होण्याची शक्यता आहे। अतिवृष्टी कुठे होऊ शकते? मग मुंबई असेल, नाशिक असेल, त्याचबरोबर जे काही समुद्रसपाटीच्या कडेची रायगड असेल, त्याचबरोबर ठाणे असेल, पालघर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। हवामान खात्याचा असा अंदाज आहे की येत्या 2 ते 3 दिवस सर्व शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचे आहे। आपली पिके असेल, आपली जनावरे असतील, त्याचबरोबर आपले घरे असतील किंवा आपले वाहने असतील, ही सुद्धा आपण बाहेर नेताना थोडासा विचार केला पाहिजे। कारण काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहनेसुद्धा फसण्याची शक्यता आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार 6, 7, 8 जुलैला मोठ्या प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे। महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी हा पाऊस, या जिल्ह्यांना आता डेंजरचा इशारासुद्धा दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये तुफान पाऊस होणार आहे। महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पाऊस आहे? आपण सांगितलेल्या अंदाजानुसार जे समुद्रसपाटीपासून जे काही जवळचे किनारे आहे, त्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात धोका आहे। मुंबई असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, सातारा असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोका आपल्याला जाणवत आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार 48 तास आता पुढचा धोका आपल्याला दिलेला आहे। याच्यामध्ये शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे। काही ठिकाणी विजेचे खांब पडून जनावरेसुद्धा दगावल्याची शक्यता आहे। विजांच्या कडकडासह मध्यम ते अतिमध्यम पाऊस हा सर्व ठिकाणी होऊ शकतो। आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा। तसेच हवामान खात्याचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज हवामान खात्याचे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत घेऊन येत असतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि रोजच्या रोज हवामान खाता असेल, पीक विमा असेल, यांच्याविषयी सविस्तर माहिती आपण देत असतो। येत्या काही दिवसामध्ये 48 ते 72 तासामध्ये अतिवृष्टी महाराष्ट्रात होणार अपेक्षित आहे। सर्व शेतकऱ्यांनी याची काळजी घेणं गरजेचे आहे। नोकरदार वर्ग असेल, लहान मुले असतील, जनावरे असतील, कारण का बघा पाऊस हा मोठ्या प्रमाणात आहे। याच्यामध्ये आपण प्रवास करताना सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे।
जर आपल्याला गरज असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर घरामध्ये आराम केलं तेच बरं राहील. महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये अतिवृष्टी सरकारने जाहीर केलेली आहे. याचा मेसेजसुद्धा तुमच्या मोबाईलवरती आता सरकार देत आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस असल्यामुळे झाडे पडणे, त्याचबरोबर बांधांचे जे काही नुकसान होणे, अशा घटना होऊ शकतात. नदी नाले भरभरू वाहू शकतात. याच्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.